सोवळकर साहेब यांनी सोवळकर साहेब यांच्या माध्यमातून ही सेवा मला त्यांनी 1 महिन्याच्या अगोदर आयोजित मला स्मरण झालं. कोणाच्यानी नंदू हो सगळ्यांना केला म्हटलं येणार जेवण घेतलं म्हटलं ते बरं या म्हणून ही सेवा आधिपत्यानं अधिकारानं सोवळकर साहेबांच्या आधिपत्याखाली ही मजल पामराच्या वाटेला आली. काय कारण आहे ते हरिभक्त परायण सोवळकर साहेब आहे. भगवंताचे वारकऱ्याचे अतिशय लाडके प्रेमी. त्यांचा जेवढा देवावर विश्वास आहे तेवढा वारकऱ्यावर श्रद्धावर आहे. प्रतिवर्षी पंढरपूरला जाणारा हा वारकरी यावर्षी त्यांना जाण्याचा मज्जाव केला देवाने. हा देवाचा स्वभाव आहे. देव भक्ता लागी न करू दे संसार. संत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात देव भक्ता लागी न करू दे संसार आणि अंगे वारंवार करुणी ठेवी. हा देवाचा स्वभाव आहे. त्यांच्या कुळात त्यांच्या मुलाला सुनबाईच्या पोटात 9 महिन्याचं बाळ पूर्ण झालं. डॉक्टरांनी सगळ्यांनी व्यवस्थित राहायला सांगितलं. पण जीव जन्माला आपण जगाला पाहू शकला. 3.5 किलोचं बाळ सुंदर गोरापान बाळ जगाला नाही पाहू शकत. ते म्हटले आपण तिकडे न जाता आपल्याला जायचंच आहे पण तिकडे न जाता आपण प्रति पंढरपूरमध्ये आपण कीर्तन सेवा ठेवू. तिथं फराळाची व्यवस्था करू. म्हणून आमच्या लाडक्या सोवळकर साहेबांच्या माध्यमातून ही सेवा कुणाच्या अधिकारानं मजल बामराच्या वाटेला आली. तुम्हा ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगाच्या पाठीवर ज्या ज्ञानाने ज्ञानाचा सागर म्हणतात, ज्ञानाचा समुद्र म्हणतात, ज्या ज्ञानाने साक्षात विठ्ठल भगवंत म्हणतात, ते ज्ञान साक्षात भगवंत रूपी असलेलं ज्ञानेश्वर महाराज. दुसरे अनेक अभंग या ठिकाणी घेण्यासाठी माझ्याकडे आले पण मला हा एकच अभंग येतो म्हणून सेवेसाठी हा अभंग निवडला. अभंगाच्या प्रतिपाद्य विषयातून जीवाला दुःखातून सुखाकडे नेणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबा आहे. नुसतं बोलून भागले नाही तर कंबर बांधून प्रतिज्ञा केली की हे जीवा तू दुःखात रडण्यापेक्षा मी तुला सुखाचा मार्ग सांगतो. मी तुला सुखाकडे घेऊन जाईन आणि तुझा हा दुःख संसार सुखाचा होईल. जणू प्रतिज्ञाच केली. प्रतिज्ञा प्रकरणातून हा अभंग सेवेसाठी निवडला. अगदी वेळेवरच कीर्तन झाले. 7 वाजता आरती होते आपल्या घरी मंदिरात. ते नुसतं मंदिर नाही म्हणत, ते प्रतिबंधन. मला म्हणायचा एक माणूस की म्हण ते कीर्तन घेतलं नंतर कोणी येणार कोणी येणार नाही. ते प्रतिबंधन पुढे मी नंतर सांगलं म्हणजे 2-3 कार्यक्रम द्यायला चालेल. फक्त आमच्या निलेश भाऊने सांगायचं त्यांनी सांगलाय
कोणाचा प्रभाव आहे की प्रति पंढरपूर शक्ती मी सगळ्या गावात फिरतो तुमच्या पुऱ्या गावात मी आपोआप तुम्हाला आमंत्रण करत नाही आपोआप इथं ही प्रति पंढरपूर असलेली ही भव्य वास्तू भव्य मंदिर आमच्या वारकऱ्यावरती अतिशय लाडलं प्रेम करणारे या संस्थेचे अध्यक्ष श्री हरिभक्तपरायण चंद्रकांतजी बडे सर आणि आमची कार्यकर्ती मी प्रत्येक कीर्तनात पाहतो मी दुसरं कीर्तन मला सोडून दिले पण माझ्या गुरुस्थानी असलेल्या श्री हरिभक्तपरायण भरतजी महाराज पेडकर याचं कीर्तन कुठंच सोडत नाही या पवित्र वास्तू या 5-7 वर्षाच्या माग माझे 4-5 कार्यक्रम झाले नाही असं नाही 4-5 कीर्तन माझ्या वाटेला आलेले आहे विठ्ठल या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला संत ज्ञानवंत ज्ञानेश्वर होता किती ज्ञानी होते आपण ज्याला व्हायला विचारतो
रथसारथी म्हणतो ना द्रौपदी ज्ञानतरी गीतयेमती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले नाम अलंकापुरीसी पांडुरंग गेले समाधीस्थ सर्व संतांनी माऊली ज्ञानोबाच्या ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे. नव्हे साक्षात भगवंत संत होऊन आले. त्यांचा अभंग म्हणायला सोपा आहे, सगळ्याच्या पाठात केले नुसतं माया पाठात केले सगळ्यांच्या पाठात. हा अभंग ज्याचा पाठ नाही तो वारकरीच नाही. माऊली ज्ञानोबारायांनी आंघोळी निर्देश केला. जाईनगे मायेतया पंढरपुरा. सर्व संतांनी अट्टहास केला. सुखाला गेली करशी तर पंढरपूरला असा अट्टहास केला. सगळ्यात संत पंढरीला जा नो संसारा. तुम्ही जन्माला आला ना किंवा एक वेळ तरी पंढरपूरला जा असं नाथबाबा आणखी म्हणतात. एक वेळ तरी पंढरपूरला जा. पंढरपूरला नाम संताने या त्रिंगणी संगमाची पाठीवर कृपा होते आणि संतांनी हा अनुभव घेतला. संत भगवंताचं भक्ती करत होते. या दुःखातून सुखाकडे संत गेले. नाही तर आपण जिथं जन्माला आलो तिथं दुःखच आहे. आ ब्राह्मण भुवन लोका पुनार होती अर्जुना माहू बेते तू कोणते पुनर्जन्मन विधते. या ठिकाणी आपले सगळा जीव दुःखच आहे. संतांनी शोधून काढलं, आपण नाही. आपण जर शोधून काढलं ना तर परत घरीच जाणार नाही. पण संतांनी शोधून काढलं संसार सुख पाहता जवा पाणी दुःख पर्वता. या संसारात सुख सगळ्यांना आवडते. दुःखात मुक्ती देते परंतु सुखम सर्वाय उच्यते. जीव हा दुःखात सापडलेला आहे आणि आयशी कळवड्याची जाती. नाथबाबा म्हणतात दयापणे कळवली दृष्टी तन मन धन वेचुनी गाठी अनाथावरी करुणा मोठी उद्धरी संकटी दिनाते. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. जैसा कळवळा निज स्वार्थ त्याहून अधिक अनाथ होता. ती एक नाव परम कारुणिकता जाण कल्पता विठवा.
जो मला शरण लावतो, जो माझं नाम चिंतन करतो, सततम कीर्तयन्तो माम यततक्षम कृतव्रताः नमस्कच्छाम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. संतांनी शोधून काढलं, सगळ्या संतांनी सांगितलं आपल्याला टाकून फोडून वर मागून करून अहो पाया पडून सांगितलं, कर जोडूनही विनवी तुम्हा, नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना सगळ्या जीवाला दुःखातून सुखाकडे नेण्यासाठी हा संतांचा स्वभाव आहे. तयार नेत्रबळी दृष्टी, तनमन धन वेचुनी गाठी, अनाथारी करुणा मोठी, उद्धरी संकटी दिनाते. तुमचा आमचा उद्धार व्हावा, तुमचा आमचा दुःख संसार सुखाचा व्हावा. सर्व संतांनी हेच आपल्याला सांगितलेलं आहे. सर्व संतांचं आम्ही ऐकतच आहोत. आम्ही तुम्ही सगळे त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत आहोत ज्या मार्गाने साधू संत गेले. जाडो संतांचे मार्ग आदराने भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला दोषी. जाडो संतांचे मार्ग, आम्ही ज्या मार्गाने ऋषीमुनी संत गेले त्याच मार्गाने झाडत झाडत आम्ही देवाकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. सगळ्यांचं सांगून झाल्यावर माऊलीच्या लक्षात आलं की आपण नामाच्या बळावर, नामचिंतनाच्या बळावर डोळे भरून देव पाहिला. देखिला देखिला माझे या कलियुगात इसवी सन 1200 माऊली ज्ञानोबारायांनी डोळे भरून देव पाहिला. देखिला देखिला माये देवाचा देव, विठला संदेह निमाने तुझे ज्ञानोबारायांना शरण आला. ते म्हटले माऊली तुम्ही देव बघितला ना, आम्हाला दाखवा ना. मी असं चिंतन वाचलं की माऊली म्हणतात तुझे बोटाने दाखवू तुला. हे मूर्ख जीवा, देव काय बोटाने दाखवण्याचं तत्व आहे? कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव देव अनुभवण्याचं तत्व आहे. देव नाही देवाऱ्यात, देवाऱ्यात
सांभाळा आपल्याला जमणार नाही वेळ लागला माय बापांना एवढा महत्वाचा दिवस आहे हा त्रिगुणी संघ होईल तो असा या ठिकाणी संत आहे ज्ञानेश्वर माऊलीचा 750वा जन्मशताब्दी सोहळा आणि हा सुवर्ण योग आज देवशैनी आषाढी एकादशी आहे आजपासूनच चातुर्मासाची सुरुवात आहे म्हणून विश्वंत ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलेले आहे आधी सोनियाचा घेऊन वर्ष हरी पाहिलारे आज कीर्तन सेवा फराळ सेवा श्री हरिभक्तपरायण अमृत सकाराम सरोवर सांगा मला सगळ्यांच्या नावावर मुख्यपणे याचं नावच मी म्हणतो कारण श्री हरिभक्तपरायण अमृत सकाराम सुरवडकर यांच्याकडून आई वडील यांच्या प्रित्यार्थ कैलासवासी सकाराम भिकाजी सुरवडकर आणि आई साहेब गंगा भागीरथी शेवंताबाई सकाराम सुरवडकर तसेच गर्भवासी बालकास सद्गती मिळो हीच पांडुरंगाच्या प्रार्थना करतो एवढा विश्वास आहे देवावर एवढा विश्वास देवावरती त्यांनी ठेवलेला आहे तेच बाळ पुन्हा त्यांच्याच घरात त्यांच्याच कुळात नातू म्हणून जन्म घेईल किती गोड नाव आहे अमृताचा अनुभव नामदेव महाराजांनी घेतला म्हणून माझ्या लक्षातच येत नाही ते अमृत नामदेव महाराजांनी अनुभव घेतला देवाने दिलेलं अमृत जिभेवरती ठेवलं तरी तोंडाकडे चित्त केलं नामदेवजी महाराज
म्हणले नामा, म्हटले काय तुझं लागते अमृत, अमृतापेक्षा तुझं नाम गोडी, राम नाम जपत का. शबरीनं आपले उष्टे बोल देवासाठी राखले. प्रत्येक पोटाला प्रत्येक बोलाला आपले दात लावले, आपले तोंड लावले. कारण भजनी रवनी भिल्लीन श्यामा म्हणते लवकर ये रामा. भगवान श्रीरामाच्या वचनात कळून गेलेली शबरी तिनं देवासाठी उष्टे बोल राखून ठेवले. देवाला ते गोड लागले. जीव जिथं जन्माला आला तिथं दुःखट असून बनलेला आहे. कबीर महाराज की कहते हैं, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. संत कबीर ज्यारे पास तो दुखी से आपण सांगता नाही का, जगी सर्व सुखी असावं. गंभीर कसं सांगलं, सांगा दाखवा. मग सगळा जीव दुःखानं व्यापून झालेला आहे. जिकडं पावं तिकडं दुःखच आहे. सुखासाठी सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती नाही केला. हिंडता दिशासने हिंडला, माया व्यक्तीला जीव माझा माझे स्वहित माहिती. अशा पवित्र ठिकाणी खिशाचा वर चालतच नाही. आलेल्या जीवांना धीर देण्यासाठी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी कंबर बांधली आणि सांगितलं की हे बाबा, तुम्ही दुःखात किरपत पडू नका. तुमचा जर संसार सुखाचा करायचा असेल तर माझ्याकडे या. अभंगाच्या प्रथम
हरी राम. आवाज म्हणजे एकट्याचा नाही, जो आला त्याचाच नाही, सगळ्यांचा. कोणता संसार? गाडगं, मुसळ, जातं, पाटा, आई संस्कार सोडा. जे जे माऊलीच्या मागे गेले, जे जे संतांच्या चरणी लीन झाले, त्यांचा हाही गाडगं, मुसळ संस्कार सोडाचा झाला नाही का? आपण बघत नाही का पंढरपुरात? आपला नसेल झाला. आपल्या संसारात जर आपण पाहिलं तर सगळ्यात वाईट दिवस असतील आपल्या संसारात, सगळ्यात वाईट दिवस असतील तर जाते आणि पाटे. तिकडे आपल्याकडे खेड्यात पाटे चाललेले असे माझ्या पैकी आणि तिला आम्हाला एक व्यवस्था सुंदर माझे जाते सुंदर माझे जाते अंगोया गाऊ कौतुके तुझे गाऊ कौतुके तुझे जीवनी कोणते प्रपंचाचे जीव शिवलोनी कोणते प्रपंचाचे लावणी पाठी लौकिक संस्कार जे जे देवाला शरण गेले, जे संतांना शरण गेले, त्याचा हा लौकिक दुःख संसार सुद्धा सुखाचा झाला. आपला नाही झाला, पण आपण त्याच वाटेने करतोय. नाही जन्मात नाही घडत, पुढच्या जन्मात पाहू. कारण एका जन्माच्या पुण्याने एवढं काही साध्य होईल याचा काय विश्वास आहे? कारण देव घेतल्याशिवाय देतच नाही, त्याचा स्वभाव आहे. घेतल्याशिवाय देतच नाही. पहिले घेशी घेतो फुकट नाही. द्रौपदीनं हाका बोलता उभं आकृष्यमाने वसने द्रौपद्या चिंतितो हरी द्वारका वासिनम कृष्ण गोपी जन प्रिया. कृष्ण धावले लवकरी संकट पडले भारी. कृष्ण धावले फुकट नाही धावला. आपल्याला माहित आहे सगळे लोक म्हणतात सुभद्रा मेली. मी माझ्या चिंतनातून नेहमी सांगतो, तिचं कपाट उघडता बरोबर उघडलेल्या सांगावर साड्या पडतात. त्या दिवशी सुभद्रा जिवंत आहे समजा. अंगावरचं वस्त्र काढून देवाला चिंधी बांधते. द्रौपदी देवाला चिंधी बांधते. घेतो ना तो घेतो. म्हणून संतांनी सांगितलं, पाहून घ्या तुम्ही. नामदेव महाराज म्हणतात जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी
तुमचे संतांचं दास्यत पकडो भगवंत प्रतिज्ञा केली आवराची संसार सुखाचा करी. कोणी म्हणे काय तुमच्या संतांनी कंबर बांधून प्रतिज्ञा केली. बाकीचे लोक नाही करतात प्रतिज्ञा. संसाराची तू प्रतिज्ञा करतो. एकदा संसाराचा हित आलेला माणूस आपल्या धर्मावरती सांगतो मी एकदाचा कधी घरातून गेला ना परत येणार असते. जे मी म्हणतो पक्की राहते भारतीय नाही ते म्हणते जाऊन तर पहा. जास्तीत जास्त भुसावळ जळगाव मुंबईला जातो परत शिवरी प्रतिज्ञा करतो तर जीवाची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. गुरुवर्य मामासाहेब वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर सांगतात की जगाच्या पाठीवर एक राजा असा होऊन गेला त्यांनी प्रतिज्ञा केली. बाकीच्या राजाचं नाव का नाही सांगितलं कारण एवढा मोठा श्रीमंत राजा दुसरा झालाच नाही. किती 70 घर सोन्याचे होते. लंकेमध्ये किती घरे ती ऐका सांगत असे संख्या तैसी तैसी 5 लक्ष घरे पाषाणाची देते 7 लक्ष तेथे विटेबंदी कोटी घरे तेथे काशा आणि तांब्यांची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी असं वर्णन केलं आहे. एवढे 7 कोटी नुसत्या सोन्याचे तर तो केवढा मोठा राजा असेल केवढा मोठा राजा असेल किती श्रीमंत राजा असेल. त्याने प्रतिज्ञा केली म्हटलं मामासाहेब खरा समुद्र कोण करेल गेला असता तर बरं झाला असता. म्हणजे रोज पहिले जसं वर्गाने पाणी येत होतं तसं रोज तरी आला असता. खरा समुद्र कोण करील सोन्याला सुगंध आणील आकाशाला पायऱ्या करील. अजून काय तुमच्या संतांची काय प्रतिज्ञा की अवघाची संसार सुखाचा करीन. चांगले चांगले प्रतिज्ञा पूर्ण झाली. जाऊ द्या मामासाहेब म्हणता अहो देवानं प्रतिज्ञा केली मी आकाश शस्त्र धरणार नाही. लागल्यास मुक्तीच्या 4 गोष्टी सांगितल्या. सांग दुर्योधना एका बाजूने माझं 56 कोटी यादव सैन्य शस्त्र सामुग्री सहित राहील आणि एका बाजूने मी एकटा राहील हातात शस्त्र धरणार नाही. हुशार होता. जो हुशार असतो तोच राजा होतो ना. दुर्योधन हुशार त्याला वाटलं एकट्या घेऊन काय फायदा आहे. ज्ञान सांगलं हे सगळं बाकीचं दे आपल्याला तू नसलाच चालेल येऊन मी काय करणार आहे आकाश शस्त्र घेणार नाही. युक्तीच्या 4 गोष्टी खऱ्या सांगतो का खोट्या सांगतो विश्वास नाही. अर्जुनाने जेव्हा युद्ध चालू झालं तेव्हा युद्धात कितीतरी हजारो लाखो सैन्य दुर्योधनाच्या सेनेतनं खलास झालं. रागाला माझ्या दुर्योधनाला ते म्हटले पितामह तुम्ही शरीरानं आमच्याकडून आहात पण मनानं मात्र तुम्ही पांडवांकडून आहात. त्यांचा एकही वीर गेला नाही. आमच्याकडे लाखो वीर मृत्युमुखी झाले. रागाला ते ब्रह्मचार्य होतं भीष्माचार्य होते आचार्य ते सांग राजा बस अरे उद्या नीच पांडवी पृथ्वी करील. बोले ऐसा चाले त्याची वंगार घाबरली. देव घाबरली ती. काय भक्ती असेल काय पुण्य असेल काय विश्वास असेल देवावरती देव घाबरले. आपल्याला सगळ्यांना पांडवांच्या शिबिरात आले भगवान रात्री. द्रौपदीला सांगितलं बाई चल माझ्या खांद्यावर बस रडू नको अरण्याचा काही नाही. आणि भीष्माचार्याकडे नेलं द्रौपदीला नमस्कार केला आणि त्यांनी आशीर्वाद केला. अष्टपुत्र सौभाग्यवती द्रौपदी होती
ती म्हटली पितामह हा तुमचा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या? ते म्हटले बापरे द्रौपदी तुला कोणी आणलं? ती म्हटली ना नौकर नौकर एवढ्या रात्री खांद्यावर घेऊन आला दाखव नौकर. प्रत्यक्षात भगवंत भीष्माचार्यांनी बघितला. आज बोलले देवा अरे माझ्यासारखे कोटी भीष्माचार्य तरी दुर्योधनाच्या बाजूला असते तरी कधीच जय होणार नाही. त्यांनी उडी घेतली शरण आले ते देवा मग माहित होत अरे तू प्रतिज्ञा केली होती ना मी आता शस्त्र धरणार नाही पण तुला शस्त्र धरायला लागलं. भीष्म पण केला खरा धनुर्धरा सगळ्यांचा संसार सुखाचा करेल ते कशाच्या पडावं? ते म्हटले मागणी म्हटले आहे ना माझ्याकडं फळ आहे अभंगाच्या एका कुटुंबात 4 मुलं 3 सुना 14 मुलं शिकलेला याचे लग्न झालं. शिकलेली बायको शिकलेली तिच्याकडे बघून घरातल्या या 3 सुनांनी हात जोडून विचारले बाई तुझा बाप काय मूर्ख आहे का? तू ज्या घरात आली ना त्या घरात आमच्याकडे बघ ना 3-4 तुकडे तोडून पातळ आमच्या अंगावर आहे. कधी सोना नाही कधी चांदी नाही दाग नाही दागिने नाही कधी आऊस नाही कधी मोज नाही. 18 विश्व दारिद्र्य या संसारात आहे. तुला कसं आली आहे? ती श्रीमंताची मुलगी म्हटली जावई मला या दारिद्र्याची पर्वा नाही. म्हटले कशावरून? म्हटले माझा बाप श्रीमंत आहे. माझ्या बापाकडे साड्यांची कपड्यांची मिल आहे. मीटर भरून साड्या आली. माझ्या बापाकडे माझ्या वडिलांकडे माझ्या आईकडे अन्नधान्याचे गोदामाचे गोदाम भरलेले. मी माझ्या माहेराला जाईल आणि माझा खरून संसार करेल. माऊली म्हटली हे जेव्हा मी माझ्या माहेराला जाईल साई नगे माय तया पंढरपुरा भेटे ना माहेरा
मी माझ्या पंढरपूरला तरी माहेर असते. जीवाचं माहेर भगवान परमात्मा आहे आणि सासर संसार आहे. माय वारी करते एकट्याची घेते म्हणजे माय जे संसारी आहे. खरं सांगा, संसार तुम्हाला येत्या मारे संसाराचं दुःख तुमच्यापेक्षा आम्हाला किती कठीण आहे. पण माय तुमचीच लाडगुडी करते, आमची कोणीच लाडगुडी करत नाही. कारण माऊली म्हणतात की माझ्या माहेर संतांनी किती वर्णन केलं. हरी माझे माहेर पंढरी God.